श्रीराम जय राम जय जय राम. सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच. श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे. या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लीलया स्पष्ट केला आहे. लेखक आहेत रामभक्त श्री रम भ कुलकर्णी. या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवचन मी डॉक्टर सौ शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे. आज दिनांक 25 ऑक्टोबर. आजचे बोधवचन. साधकाने शक्य तितके कर्तव्य करावे आणि मग भगवंत आणि गुरु पाहून घेतील असे म्हणून आनंदात राहावे. श्रीराम. जन्माला आलेल्या जीवाला काही केल्या मरेपर्यंत कर्म चुकवता येत नाही, परंतु कर्तृत्वाचा अभिमान न घेता केलेले कर्म अकर्म समजले जाते. अशी कर्मे संचितात जमा होत नाही व फळ भोगण्यासाठी पुन्हा देह धारण करावा लागत नाही. एखाद्या न्यायाधीशाला गुन्हेगाराला फाशी देण्याचा अधिकार असतो. गुन्हा सिद्ध झाल्यास न्यायाधीश गुन्हेगाराला देहदंडाची शिक्षा देतो. म्हणून न्यायाधीशाने खून केला असे होत नाही. तो केवळ कर्तव्याचे पालन करतो, कारण आरोपीला शिक्षा कायदा देतो. न्यायाधीश निमित्त मात्र असतो. साधकाने प्रपंचात हीच भावना ठेवावी. परमात्मा कर्ता आहे असे मानले तर व्यवहार योग्य रीतीने पार पडेल आणि त्याचे सुख दुःखही भोगावे लागणार नाही. कर्तेपणाचा अहंकार टाकून व फलेच्छा सोडून वर्णाश्रम धर्माप्रमाणे वाट्याला आलेले कर्म चोखपणे पार पाडणे म्हणजे कर्तव्य होय. कर्मात माझेपणा ठेवल्याने सुख दुःख भोगावे लागते. याकरिता अलिप्तपणा आवश्यक आहे. म्हणून भगवंताने आश्वासनपूर्वक सांगितले की धर्मयुद्धात तू कितीही हत्या केल्यास तरी ते कर्म कर्तृत्वाभिमान रहित असेल. धर्मरक्षणासाठी एक योद्धा म्हणून केवळ कर्तव्य भावनेने कर्म केल्याने ते तुला बंधनकारक ठरणार नाही. मी करतो हा अभिमान त्या कर्मात नसल्याने ती क्रिया हातून केवळ घडते ते कर्तव्य ठरते. कर्माचा वृथाभिमान घातक ठरतो. उन्हातून जाणाऱ्या बैलगाडीच्या खालून सावलीत कुत्रा चालत असतो. ती गाडी बैल ओढत असतात. ती गाडी मी ओढतो असे कुत्रा समजतो. हा त्याचा गाढवपणा झाला. त्याप्रमाणे पलीकडून घडणाऱ्या पाहणे, ऐकणे, श्वास घेणे, पापण्या हलवणे इत्यादी शारीरिक क्रियाही मी करतो असे समजणे अयोग्य आहे. म्हणून साधकाने शक्य तितके कर्तव्य करावे आणि भगवंत किंवा गुरु पाहून घेतील असे मानून आनंदात राहावे. विद्यार्थ्याने अभ्यास मनापासून वर्षभर करावा. परीक्षेला बसावे आणि निर्णय परीक्षकावर सोपवून आनंदात राहावे. आजन्म कर्तव्याचे पालन करावे. कधीही परीक्षेची वेळ आली तरी आनंदाला बाधा येणार नाही. शालेय कामकाज किंवा इतर व्यवसायांचे अधिकृत शासकीय अधिकाऱ्याकडून ज्या दिवशी इन्स्पेक्शन होणार असेल त्यासाठी फक्त 1 दिवसापुरतीच तयारी करायची ही आत्मवंचना ठरेल. सूर्यनारायण कोट्यावधी मैलावरून न चुकता प्रकाश देत असतो. कर्तव्याला 1 दिवसही तो चुकत नाही.
भगवंताने त्याच्यावर सोपवलेले कर्तव्य सूर्यनिष्ठेने पार पाडित आहे. म्हणून खरा कर्ता भगवंत आहे. भगवंताचे कर्तेपण स्वतःकडे घेणे म्हणजे जन्ममृत्यूच्या चक्रात अडकून पडणे होय. संत कबीराची याला साक्ष आहे. तो म्हणतो, करता केवळ तूच रे, माझे काही न त्यात. मी जे केले त्यातही केवळ तुझाच हात. स्वामी सारे करीतसे, करीन काही दास. राईला पर्वत करी, पर्वत राई त्यास. जे वाहे त्यास स्थिर करी, प्रवाहितो स्थिर त्यास. स्वामी निजकर उचलूनी, करी जे येई मनास. म्हणून साधकाने शक्य तितके कर्तव्य करावे आणि भगवंत किंवा गुरु पाहून घेतील असे मानून आनंदात राहावे. श्रीराम समर्थ. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.